समजा ज्याला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, तर तो या हीलिंगमधून कसा बाहेर पडतो? जरा त्याविषयी डिटेलमध्ये सांगा? आपल्या आयुष्यात कुठल्याही समस्या कशामुळे येतात? आपल्या हं, शरीरामध्ये जी सप्तचक्र आहेत, हां, तर प्रत्येक सप्तचक्र एक-एक विशिष्ट गोष्टीसाठी आहे. हं, त्याशिवाय प्रत्येक चक्र जे आहे, आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेमसाठी आहे, शरीरातील अवयव आहेत, हे सगळं काही रोल करतात. हां. मग जेव्हा आपल्या मूलाधार चक्र आणि मणिपूर चक्रामध्ये मेजर ब्लॉकेजेस तयार होतात. ओके. आता याची कारणं व्यक्तिपरत्वे वेगवेगळी आहेत. हां, तर या 2 चक्रामध्ये जर ब्लॉकेजेस आहेत, तर करिअर, फायनान्स, आयुष्यातील स्टेबिलिटी सगळं कोलमडून पडणार आहे. ओके. मग अशा वेळी जर इथे लामाफेरा हीलिंग वापरलं, हं, नक्कीच ते ब्लॉकेज निघून जातात. कारण मेजर पर्पज काय आहे लामाफेरा हीलिंगचा, हं. की ब्लॉकेजेस जे काही आहेत कुठल्याही फॉर्ममध्ये आहेत, तर ते काढून टाकणं, परमनंटली रिमूव्ह करणं. ओके. म्हणजे जसं एखादी पाईपलाईन आहे, हं. तर ती जर स्वच्छ असेल, तर व्यवस्थित पुढे पाणी जात राहतं बरोबर किंवा आहे. नॉर्मल आपल्या घरामधलं सिंक आहे. हां. जर ते वेळेवर साफ नाही केलं, हं. तर ते साठत जातं आणि एक वेळ चोकअप होऊन बसतं. तर बरोबर. बऱ्याच आपल्या चक्रांमध्ये असे वेगवेगळ्या चक्रामध्ये वेगवेगळे ब्लॉकेजेस असतात. मग जसं ते ब्लॉकेज काढल्यानंतर जसा फ्लो व्यवस्थित होतो, हं. ॲक्चुअलमध्ये एनर्जी तशी फ्लो होते आणि त्या बाबतीतला जो काही त्रास असेल, तर तो दूर होतो.